नमस्कार, मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. सौंदर्यीकरण वाढवावं आणि औरंगाबादसाठी जास्तीत जास्त विदेशी लोकांचं पर्यटनाचं काम मोठं व्हावं. उद्योगहून इथं आले. And you also never did about 5,000 years. हा पुतळा 5,000 वर्ष राहील. तोपर्यंत तुमच्या कारकिर्दीत झाल्याची ही नोंद त्या पुतळ्याच्या बोर्डवर असेल. तर तुम्ही अमर व्हायचं, व्हा अमर, चान्स आहे अमर व्हायचा. बिलकुल आपले लोक या. जय बुद्धा, जय भीम, जय अरकांतार. तथागत गौतम बुद्धांचा जय असो. भगवान बुद्धांचा जय असो. भगवान बुद्धांचा जय असो. भगवान बुद्धांचा जय असो. भगवान बुद्धाच्या जागेसाठी जागा मिळालीच पाहिजे. जागा मिळालीच पाहिजे. भगवान बुद्धाची मूर्ती बसलीच पाहिजे. बसलीच पाहिजे. बसलीच पाहिजे. औरंगाबादचं नाव जगाच्या इतिहासामध्ये गाजण्याचं कारण फक्त अजंठा लेणी, वेरूळची लेणी, औरंगाबादची लेणी ह्या प्रसिद्ध लेण्यांमुळे औरंगाबादचं नाव जगाच्या इतिहासामध्ये अमर झालेलं आहे. जगामधून थायलंड, श्रीलंका, जपान, नेपाळ या 80 देशातून लोक औरंगाबादला येतात. आमच्या एअरपोर्टचं उत्पन्न वाढलं, औरंगाबादच्या कलेक्टरचं जो काही टॅक्स आहे तो वाढला. तर हे सर्व काही अजंठा वेरूळच्या लेण्यांमुळे विदेशी लोकांचं चलन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. आणि औरंगाबाद शहर हे बुद्धमय होतं, कारण विद्यापीठच्या बाजूला जी बुद्धलेणी होती त्या बुद्धलेणीतील असंख्य भिक्षू लोक या संपूर्ण औरंगाबाद, त्यावेळी ती खडकी होती, त्या खडकी गावामध्ये विचरण करत होते. आणि म्हणून औरंगाबादच्या त्यावेळेस कानाकोपऱ्यांमध्ये अनेक ठिकाणी बुद्धाच्या मूर्त्या असू शकतील. आज एक छोटीशी मागणी घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलो आहोत. कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या अगोदर अनेकदा महानगरपालिका आयुक्तांना निवेदनं देऊन झालेले आहेत. परंतु महानगरपालिका आयुक्तांच्या लक्षात आलं नाही की आपण हे मूर्ती बसवून 1000 वर्ष अमर होऊ. पण त्यांनी अमरत्वाचा ताम्रपट घेतला नाही, तर त्यांनी स्वतः आपलं नाव डेट केलेलं आहे, मृत केलं टाकलेलं आहे. कारण भगवान बुद्धाला विरोध म्हणजे त्या ठिकाणी आपलं स्वतःचं डेट करण्यासारखं. तर कलेक्टर साहेबांना निवेदन दिल्यामुळे त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह होकार दिलेला आहे. ह्या दोन्ही गोष्टीमुळे आम्ही लवकरच इथं बुद्धाचा पुतळा भव्य स्वरूपामध्ये बसवणार आहोत. कारण जे काही लोक विदेशातून येतात ते एअरपोर्टला उतरतात आणि एअरपोर्टवरून सरळ त्या चौकामधून जातात. हर्सुल टी पॉईंट चौकातून प्रत्येक फॉरेनर अजिंठ्याला जातो. तर त्या ठिकाणी ते थांबून नक्कीच त्याचं चित्रकरण करतील आणि त्यानंतर पुढे जातील. तर त्यासाठी तिथं बुद्धाचीच मूर्ती शोभते, कारण तो रोडच अजिंठ्याचा रोड आहे. म्हणून आम्ही वाजवी मागणी केलेली आहे, अवाजवी नाही. तर या वाजवी मागणीसाठी महानगरपालिका कमिशनर आणि कलेक्टर यांनी तात्काळ परवानगी द्यावी आणि तात्काळ त्या ठिकाणी बुद्धमूर्ती बसवू. नाही दिली तर भिक्खू संघ पुढचं पाऊल मोठं उचलतील, त्याला जबाबदार हे दोघंच लोक राहतील. तर त्यासाठी हे आम्ही भिक्खू संघ त्यांना अगोदर सूचित करत आहोत, अगोदर रिक्वेस्ट करत आहोत, विनंती करत आहोत. हात जोडून विनंती केलेली आहे. भिक्खू संघाने निवेदन दिलेले आहेत आणि लवकर जर त्याचे परिणाम नाही झाले तर त्यांना मात्र त्याचे चुकीचे वाईट असे परिणाम दिसून येतील. म्हणून भिक्खू संघ काही मागे हटणार नाही. तर ताबडतोब त्यांनी हे पुढचे पाऊल उचलावेत आणि भिक्खू संघाचे आशीर्वाद घ्यावेत, भगवान बुद्धाचे आशीर्वाद घ्यावेत आणि त्या ठिकाणी नेव्हर डेट होण्यासाठी, कधीच मृत न पावण्यासाठी अमर व्हावे, ह्या आशीर्वाद आहे. धन्यवाद. नमो बुद्धाय, जय भीम. आज औरंगाबाद शहरातील हर्सुल टी पॉईंट येथे म्हणजे जो अजिंठा बौद्ध लेणीला जाणारा मुख्य मार्ग आहे, त्या ठिकाणी या विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा भव्य पुतळा बसला पाहिजे, ही आंबेडकरी समाजाची गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे. व या मागणीसाठी असंख्य आंदोलने आंबेडकरी समाजाने रस्त्यावर उतरून केलेली आहेत.
परंतु शासनाला अद्यापपर्यंत ही जाग आलेली नाही। आज या ठिकाणी पूजनीय भदंत जगविख्यात बौद्ध धम्मगुरू आमचे मार्गदर्शक आदरणीय विशुद्धानंद बोधी महाथेरो हे स्वतः एक डेलिगेशन घेऊन आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी साहेबांना भेटले असून त्यांनी हर्सुल टी पॉईंटचा विषय हा लवकरच निकाली काढावा व त्या ठिकाणी भव्य दिव्य अशी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती बसवण्यात यावी असं निवेदन आज जिल्हाधिकारी साहेबांना भिक्खू संघाच्या वतीने देण्यात आलेलं आहे व त्यांना अल्टिमेटल शासनाला या माध्यमातून भिक्खू संघाने व आंबेडकरी चळवळीच्या संपूर्ण संघटनांनी दिलेला आहे। लवकरात लवकर हा विषय मार्गी लावा नसता रस्त्यावर उतरून भिक्खू संघ जोरदार आंदोलन छेडणार आहे याची शासनाने नोंद घ्यावी। लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।